वायव्येला लहान माझे गाव, इतिहासाच्या क्षितिजावरती उज्ज्वल त्याचे नाव. आता नाही रंगो बापो झाशीची विजली, स्वातंत्र्याच्या रणवीरांची ज्योतच मालवली. काळेश्वरीच्या विराट भूमीत, काळेश्वरीच्या विशाल भूमीत, भूमिगत तो काळू कुणबी गाव त्याचं तिथं. छत्रपतीचा सेनापती तो गोऱ्यांचा वैरी, मुत्सद्दी तो रंगो बापो वैऱ्याला भारी. 1857 साली उठाव चौबाजूस, छत्रपतीचे गुप्त मैदान हमदाबादेस. सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांचं 1857 साली इंग्रजांच्या विरुद्ध बंड झालं. त्यावेळेला संपूर्ण छावणी प्रतापसिंह महाराजांची हमदाबादला होती. असं ते हमदाबाद एक छोटं गाव आहे. अगोदरचा इतिहास वेगळा आहे. ज्यावेळेला औरंगजेबाचा मुलगा अहमद हा अजिंक्य ताऱ्यावर स्वारी करण्यासाठी आला, त्यावेळेला त्याची राहुटी आमच्या गावाजवळ होती, म्हणून माझ्या गावाला हमदाबाद नाव पडलं होतं. पण ते पुसून गेलं आणि पुन्हा प्रतापसिंह महाराजांची छावणी इंग्रजांच्या विरुद्ध उभी राहिली, म्हणून मी हा पोवाडा, म्हणून हे मी काव्य हे सादर केलं. खऱ्या अर्थानं गोलब साहेबांनी माझ्यासाठी खूप केलं. माझा भाऊ एक, मी ऍग्रिकल्चर कॉलेजला आणला होता. आमचे पगार 3-3 महिन्यांनी होत नव्हते. मी गोलब साहेबांना सांगितलं, साहेब मी माझ्या भावाला कॉलेजला आणलंय, मी काय करू, मला 3 महिन्यांनी पैसे मिळाले तर मी त्याला काय देणार. काय नाही म्हणले, तू काय काळजी करू नको म्हणले, तू त्याला 5 तारखेला माझ्याकडे पाठवत जा, मी त्याला तुझ्या पगाराचा निम्मा पगार देईन. मग 60 रुपये त्याला द्यायचे आणि राहिलेले जे पैसे आहेत ते मला ठेवायचे दर महिन्यात. त्यामुळं तो MSc झाला. त्याचा आज मुलगा आयुक्त आहे, एक मुलगा अमेरिकेला आहे, तो माझा 4 नंबरचा भाऊ विष्णू, मी कृष्ण आणि थोरले भाऊ व्यंकट आणि शेती करणारा बलराम आणि शेवटचा छत्रपती, असे आम्ही 5 भाऊ. मला ही जमीन तुमला खूप आहे, पण मी जे पुण्यासाठी वाहून घेतलं आणि पुणे तिथं काय होणं, पुणे म्हणजे खरंच पुणे आहे. ज्याला काय नसेल ना त्या उत्तम सारखी या रामदासासारखी सगळी माणसं तुम्ही आहात. त्यामुळं काय नाही, तुम्हा सर्वांना माझ्या मनापासूनच्या सदिच्छा. आणि तुम्ही असंच जे जे चांगलं करणार ते त्यांना तुम्ही बोलवा आणि त्याचा सन्मान केला. आज माझा सन्मान झाला. माझे विद्यार्थी वकील आहेत आणि त्यामुळं मला आनंद वाटतो. मी नारायण बेताळ कॉलेजला होता तेव्हा त्याला भेटायला गेलो, त्याचं लग्न झालं तर त्याला पुन्हा भेटायला गेलो, त्याचा दवाखाना झाला त्याला पुन्हा भेटायला गेलो. आणि दादाला तर मी शनिवार वाड्याचे तिथं राहत होतं तर तिथं गेलो होतो. मी माझा विद्यार्थी मोठा होण्यासाठी मला फार आनंद वाटतो आणि त्यामुळं मी तिथं माझा विद्यार्थी तिथं मी. साहेबांनी सांगितलं, मी RSP युनिट काढलं होतं, RSP, आणि त्यांच्यासारखेच अधिकारी त्यांच्या गाडीतनं मी फिरून सगळ्या प्लॅटूनचे सॅल्यूट स्वीकारला होता. मी स्काउटला गेलो, औरंगाबादला स्काउट पथक निर्माण केलं मुशीला, तर त्याचा महाराष्ट्रामध्ये नंबर आला. चंद्रशेखर पंतप्रधान होता त्यावेळेला माझा आणि माझ्या विद्यार्थ्यांचा सत्कार दिल्लीला त्यांच्या हस्ते झाला. मी काम सतत करत राहतो, मला काही वाटत नाही त्याचं. आणि माझे सहचारणी देखील चांगले आहेत, त्यामुळे काही प्रश्न नाही. मी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला 6 वाजता शाळेत हजर असायचो. सकाळी 6 वाजता कुणी उठलेलं नसायचं त्यावेळेला मी शाळेत, कारण मला ग्राउंड आखावं लागायचं, स्वच्छ करावं लागायचं. त्यासाठी माझे स्वयंसेवक आणि मी नेहमी असतो. माझ्या हेडमास्टरांना देखील P. कुलकर्णी माझे हेडमास्टर होते, अनेक होते, पण त्यांचं माझं पटलं नाही ना. ते पासर राम राम, मी 5 नद्या पार करून आलोय. तुम्ही जर मला नाहक छळत असाल, राम राम. हा दाना मी सतत ठेवला. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर अण्णा माझ्या गावी आली, माझ्या आईची भाकरी खाल्ली.
माझ्या वडिलांनी त्यांना घर दिलं शाळेसाठी, वाटेल ते केलं. अशा पद्धतीनं माझं जीवन गेलं आणि तुम्ही मला लाभलात, त्याबद्दल मला आनंद वाटला. वकील साहेब, खरोखर तुम्ही आज मी सांगतो ना, तुम्ही 30-40 जण नाही, 40,000 जण आहात आणि म्हणून मला आनंद वाटतोय. बाकी काय नाही, तुमची मनं मोठी आहे. धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा.